नमस्कार, मी मोहित शिंदे. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. सार्वजनिक वाहतुकीचा बोजवारा उडाल्याने BRT वरून नगरसेवक आणि महापालिका आयुक्त यांच्यात मुख्य सभेतच हमरीतुमरी झाली. वाहतूक नियोजन विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे पुणेकरांना BRT जीव गमवावा लागत असल्याने ती बंदच करण्याची मागणी काही नगरसेवकांनी केली असता BRT बंद करायची तर त्यासाठी केंद्र शासनाने महापालिकेस दिलेले 800 कोटी रुपये परत देण्याची तयारी ठेवा असे आयुक्तांनी सुनावले. गेल्या काही महिन्यात शहरात BRT मार्गात मोठे अपघात होऊन अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यासाठी BRTचे ढिसाळ नियोजन जबाबदार असल्याचे सांगत कात्रज ते हडपसर या मार्गाच्या कामाचा तसेच अपघातांचा सविस्तर अहवाल सादर करावा अशी मागणी नगरसेवक संजय बालगुडे यांनी केली. त्यानंतर नगरसेवक अविनाश बागवे, किशोर शिंदे, डॉक्टर सिद्धार्थ धेंडे, सुनील गोगले, आबा बागुल, योगेश मुळीक, सतीश मस्के, मिलल सरवदे, दत्ता धनकवडे यांनी BRT मार्गाच्या नियोजन तसेच मार्गात उभारण्यात आलेल्या भुयारी मार्गाच्या कामांवरून प्रशासनास लक्ष केले. संतप्त झालेल्या नगरसेवकांना शांत करण्यासाठी आयुक्त बोलण्यासाठी उठले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करायची असल्यास स्वयंशिस्तीबरोबरच ITS, पे अँड पार्क सारख्या योजनांना मंजुरी देण्याची मागणी केली. तसेच JNNURM योजनेतून आलेला निधी रस्ता रुंदीकरणासाठी आला होता. त्यामुळे BRT राबवणे गरजेचे असून ती नको असल्यास केंद्राचे 800 कोटी परत करण्याची तयारी ठेवा असे त्यांनी नगरसेवकांना सुनावले. शहरात आयात होणाऱ्या मालाची थेट दुकानातच जाऊन तपासणी करण्याचे अधिकार राज्य शासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यामुळे LBT भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या व्यावसायिकांची प्रशासनाला दुकानात जाऊन तपासणी करता येणार आहे. हे अधिकार मिळाल्यानंतर प्रशासनाने थेट कारवाईला सुरुवातही केली आहे. 1 एप्रिलपासून महापालिका हद्दीत जगात रद्द होऊन LBT कर लागू झाला आहे. या करासाठी शहरातील तब्बल 69,000 व्यावसायिकांनी LBTची नोंद केली होती. मात्र अनेक व्यावसायिक नोंदणी प्रमाणपत्र घेऊन ते LBT कराचा भरणा करण्यास टाळाटाळ करत आहेत. या सर्व परिस्थितीमुळे महापालिकेचे उत्पन्न ढासळले होते. घटलेल्या उत्पन्नाचा परिणाम पालिकेच्या अंदाजपत्रकावर झाला होता. LBT कर प्रणालीत थेट दुकानात जाऊन तपासणी करण्याच्या अधिकाराचा राज्य शासनाच्या परवानगीशिवाय वापर करता येत नाही. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच कोंडी झाली होती. त्यामुळेच व्यावसायिकांकडे आयात होणाऱ्या मालाची थेट दुकानात जाऊन तपासणी करण्याच्या अधिकाराचा वापर करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी आयुक्त महेश पाठक यांनी नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडे गेल्या महिन्यात केली होती. त्यानुसार शासनाने प्रशासनाला थेट दुकानात जाऊन तपासणीचे अधिकार दिले आहेत. यासंबंधीचे पत्र पालिकेला मिळाल्यानंतर LBT प्रमुख विलास कानडे यांनी थेट दुकानाची तपासणी करून कारवाईला सुरुवात केली. हे अधिकार पालिकेला मिळाल्यास प्रशासनाला थेट दुकानात जाऊन आयात मालाची तपासणी करता येणार आहे. पालिकेला थेट अधिकार मिळाल्याने LBT बनवणाऱ्यांची चांगलीच अडचण होणार असून त्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या हवाई ताफ्यामध्ये आणखी 5 सुपर डिमोना विमानांचा समावेश होणार आहे. त्यामुळे हवाई दलाच्या प्रशिक्षणाची क्षमता वाढणार आहे असा विश्वास NDAचे प्रमुख कमांडंट एअर मार्शल KS गिल यांनी व्यक्त केला. हवाई दलाची भविष्यातील मदाल असणारे लढाऊ विमानांचे वैमानिक त्यांच्या करिअरमधील पहिले टेक ऑफ NDAमध्ये करतात. गेल्या काही वर्षांपर्यंत ते ग्लायडरवर हवाई दलाचे धडे गिरवत होते. त्यात 2002 मध्ये प्रथमच सुपर डिमोना हे प्रशिक्षणासाठी वापरणारे विमान ऑस्ट्रियाकडून घेतले. आतापर्यंत NDAच्या ताफ्यामध्ये अशा प्रकारची 5 विमाने दाखल झाली आहेत. त्यात आता आणखी 5 विमानांची भर पडणार आहे. याबाबत अधिक माहिती देताना गिल म्हणाले, प्रबोधिनीमधील 5व्या आणि 6व्या सत्रात हवाई दलाची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांना पायाभूत प्रशिक्षण दिले जाते. विमानांची संख्या वाढल्याने विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे हवाई उड्डाणाचे प्रशिक्षण घेता येईल. NDAच्या 125व्या दीक्षांत समारंभाचे वैशिष्ट्य सांगताना गिल म्हणाले, 3 वर्षांच्या खडतर प्रशिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना सुपर डिमोना ही विमाने मानवंदना देत होती. गेल्या काही वर्षांपासून सुखोईची मानवंदना देण्यात येत आहे. यावर्षी प्रथमच पिलॅट्स विमाने मानवंदना देणार आहेत. NDA नंतर हवाई दलाच्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना पिलॅट्स विमानातून प्रशिक्षणाचे धडे दिले जातात.
एनडीए मधील विमानतळाची सध्या 3000 फुटांची धावपट्टी आता 4500 फूट करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत अधिक माहिती देताना एअरफोर्स ट्रेनिंग टीमचे प्रमुख विंग कमांडंट SK सिंग म्हणाले, ताफ्यात दाखल होणारी नवीन 5 विमाने नुकतीच मुंबई येथे पोहोचली आहेत. येत्या रविवारपर्यंत ही विमाने एनडीए मध्ये दाखल होतील. धावपट्टीची लांबी वाढवल्याने काही विमाने एनडीए मध्येच उतरवता येतील असंही त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण पद्धती कदाचित येत्या 2020 पर्यंत बदलावी लागेल, असे मत ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर राम ताकोले यांनी व्यक्त केलं. पुणे विद्यापीठातील प्राध्यापक तेज निवळीकर हे सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सन्मानार्थ ज्ञान विस्ताराची क्षितिजे या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे, मराठवाडा मित्रमंडळाचे सचिव भाऊसाहेब जाधव, पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर संजीव सोनवणे, डॉक्टर धनंजय लोखंडे, डॉक्टर नवनाथ तुपे, विद्या निवळीकर आदी उपस्थित होते. डॉक्टर ताकोले म्हणाले, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे सध्या अस्तित्वात असलेली शिक्षण पद्धती कदाचित 2020 पर्यंत बदलावी लागेल. विद्यापीठांमध्ये निर्माण होणारी ज्ञान निर्मिती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे. तसेच येणाऱ्या काळात शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणार असल्याचे सर्वांनी त्यास सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे. तेज निवळीकर म्हणाले, विद्यापीठात आणि महाविद्यालयात झालेले संशोधन समाजापर्यंत गेल्याशिवाय ज्ञानविस्तार होणार नाही. विद्यापीठातील विविध विभागांचा प्रमुख म्हणून काम करत असताना मी ज्ञान विस्ताराचे काम केले आणि आजही करत आहे. या कामात सर्वांनी सहभागी होण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी नमूद केले. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्राला प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी दिली. महापालिका, युनेस्को आणि इंडियन हेरिटेज सिटी नेटवर्क यांच्या संयुक्त विद्यमाने इकॉनॉमिक्स ऑफ लिव्हिंग हेरिटेज सिटीज या विषयावरील 4थ्या राष्ट्रीय द्वैवार्षिक परिषदेचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर चंचला कोदरे होत्या. महापालिका आयुक्त महेश पाठक, युनेस्कोचे संचालक शिगेरो आयोयागी, इंडियन हेरिटेज सिटी नेटवर्कच्या अध्यक्ष रती विनय झा, फ्रेंच सिटी असोसिएशनचे जो मिशेल गाले, तुलूस शहराचे उपमहापौर दानियल बेनियाया, इन्फोसिसचे उपाध्यक्ष प्रवीण कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. सामंत म्हणाले, मराठी भाषा किती वर्षांची आहे याबाबत अनेक मतप्रवाह आहेत. त्यामुळे हा अहवाल केंद्र सरकारकडे पाठवण्यापूर्वी राज्यातील अनेक तज्ज्ञांशी सविस्तर चर्चा करण्यात आली होती. त्यानुसारच हा अहवाल तयार केला आहे. मराठी भाषेचे 4 विभागातील राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यामुळे हे सर्व विभाग एकाच छताखाली आणण्यासाठी मराठी भवनचीही स्थापना करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने 74 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी 11 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. राज्यातील नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये घनकचऱ्याची समस्या गंभीर झाली आहे. भविष्यातील वाढता धोका लक्षात घेऊन घनकचरा प्रक्रिया प्रकल्पासंदर्भात धोरण ठरवण्याचेही संकेतही त्यांनी दिले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर सिद्धांत सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे.
एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी समाजाभिमुख शिक्षकांची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्र सेवा दलाचे कार्यकारी विश्वस्त डॉक्टर अभिजित वैद्य यांनी केलं। बाई वैद्य कुटुंबियांच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य नलिनी वैद्य समाजाभिमुख शिक्षक पुरस्कार इचलकरंजी येथील आंतरभारतीय विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा भागवत यांना डॉक्टर गीतांजली वैद्य यांच्या हस्ते देण्यात आला। समाजवादी नेते भाई वैद्य, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या विशाखा खैरे, राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक अरविंद कपोले, विजय भाळकर, प्राध्यापक डॉक्टर शरद जावडेकर उपस्थित होते। यावेळी अमित जाधव याला अण्णासाहेब वैद्य गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, शफिक नागठाण याला पार्वतीबाई वैद्य गुणवंत विद्यार्थी पुरस्कार, अश्विनी कनक्कन हिला नलिनी वैद्य गुणवंत विद्यार्थिनी पुरस्कार आणि मयुरी शेलार हिला रामराव काळदाते गुणवंत विद्यार्थिनी पुरस्कार देण्यात आला। वैद्य म्हणाले, शिक्षक हा समाज परिवर्तनाचा प्रमुख घटक असतो, तोच विद्यार्थ्याला यशाचा मार्ग दाखवतो। मात्र आज शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने समाज बदलणाऱ्या आणि नैतिकता जपणाऱ्या शिक्षकांची कमतरता आहे। चांगला विद्यार्थी घडवण्यासाठी समाजाभिमुख शिक्षकांची गरज आहे। सध्या शिक्षणात नैतिकता आणि आत्मीयता संपल्याने विद्यार्थ्यांमध्ये शिक्षकांबद्दलचा आदर कमी होत आहे। हे चित्र बदलायला हवे, असेही ते म्हणाले। खैरे म्हणाल्या, परिश्रमातून आणि संघर्षातून मिळणाऱ्या यशाची किंमत मोठी असते। हे यशच विद्यार्थ्यांना प्रगतीच्या उंच शिखरावर नेऊन पोहोचवते। श्री समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांचा प्रचार दौरा पुण्यात आयोजित करण्यात आला आहे। श्री समर्थ रामदास स्वामींचे कार्य आणि विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी सज्जनगडावरील श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित श्री समर्थ पादुकांचा प्रचार दौरा 23 नोव्हेंबर ते 23 जानेवारी या कालावधीत पुण्यात आयोजित करण्यात आला आहे। यानिमित्त समर्थांच्या 400 वर्षांपूर्वींच्या पादुकांचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे। सारसबाग येथे 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता महापौर चंचला कोदरे आणि स्वामी माधवानंद यांच्या उपस्थितीत पादुकांचे पुण्यात स्वागत करण्यात येणार आहे, अशी माहिती योगेश बुवा रामदासी यांनी दिली। बेडेकर गणपती मंदिरात 5 डिसेंबरपर्यंत पादुका ठेवण्यात येणार आहेत। त्यानंतर चतुशृंगी मंदिर, ऐरेश्वरवाडी, मुकुंदनगर, दशभुजा गणपती मंदिर, सहकार नगर येथे पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत। 23 जानेवारीला पादुकांचे तळेगाव येथे प्रस्थान होणार आहे, असेही त्यांनी सांगितले। विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा प्रियदर्शनी इंदिरा पुरस्कार देऊन काँग्रेस भवनात गौरव करण्यात आला। सपना पेडणेकर, कमल होळगे, आशा हडप, उषा चाफेकर, पत्रकार राही भिडे, मधुगीता सुखात्मे आणि मालती शर्मा यांचा त्यामध्ये समावेश होता। पुणे शहर काँग्रेस ज्येष्ठ नागरिक संघाने हा कार्यक्रम आयोजित केला होता। अभय छाजेड, कृष्णकांत जाधव, सुनील शिंदे, शैलजा कुलकर्णी आदी यावेळी उपस्थित होते। उत्तम भूमकर यांनी सूत्रसंचालन केले। आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन। समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना। कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स, तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस-पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज। बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373। समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची। आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया उद्या याच वेळी। नमस्कार।